सगळं करत असताना नाशिक सध्या एका वेगळ्या गोष्टीमुळे देखील चर्चेत आहे आणि ते आहे खरात प्रकरण. असं म्हटलं जातं, किंबहुना तुमचे जे विरोधक आहेत ते असं म्हणतात की एक नाव मात्र याच्यात आलेलं नाहीये, एका मंत्र्याचं नाव बाकी आहे. आणि नाशिकचे असून तुमचं नाव अद्याप कसं काय नाही आलं, असाही प्रश्न तुमच्या विरोधकांना पडलेला आहे आणि खडसेंनी खास करून हा टोला देखील लगावलाय. कसं बघताय नाही तर कुठे काही झालं तर माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. तर हा विषय वेगळा आहे. त्यांचं आमचं खूप प्रेम आहे, सगळ्यांना माहिती आहे, पूर्ण महाराष्ट्राला नाही दिल्लीपर्यंत ते माहिती आहे. पण मी खरंच सांगतो, मी 40 वर्ष झाल्या राजकारणामध्ये आहे, कॉलेज सोडल्यापासून, आणि मी निवडून सतत निवडून येतो आहे. मला अनेक लोक सांगतात निवडणुकीच्या वेळेला ते तुम्हाला यावेळेला मंगळ आहे, 5 वर्षांनी सांगतात निवडणुकीच्या तुम्हाला शनी आहे, तुम्हाला तुमचा ग्रह असा हा आहे, तुम्हाला हे करावं लागेल, ते करावं लागेल, तो घडा घालावा लागेल. पण मी खरं सांगतो, 40 वर्षामध्ये मी कुठेच बोवाबाजी केली नाही. मी कुठल्याही महाराजांकडे हात दाखवलेला नाही, कुणाकडे भविष्य बघितलेलं नाही, काहीच नाही. माझा या गोष्टीवर विश्वासच नाही. मला इथून 3-4 वेळा निरोप आले होते. मी म्हटलं बाबा, म्हटलं हे अशी बुवाबाजी, हो म्हटलं मी अशी बुवाबाजी करत नाही, मला काही त्या बुवांकडे काही जायचं नाही. माझा विश्वासच नाही या गोष्टीवर. निरोप तुम्हाला गेलेला? हो, आलेला होता. पण म्हणे असे असे मोठे महाराज आहेत, ते असं सांगतात तसं सांगतात, न बघतो असं सांगतात, तुमच्या घरात मुलांचे नाव सांगणार. म्हटलं हे सगळे ढोंग आहेत म्हटलं. आणि मी अनेक लोकांनी आतापर्यंत प्रयत्न केले असेल एवढ्या वर्षामध्ये, किंवा कारण हे सगळ्या लोकांचा धंदा असतो, उद्योग असतो बुवाबाजी करणं. म्हणजे हे सगळे फसवे लोक असतात. मी बाकी ठिकाणी मी धार्मिक याच्यामध्ये कुठेही नाही. मग आता एवढे संत महंत आहेत, आखाड्याचे प्रमुख आहेत, मी त्यांच्या निश्चित पाया पडतो इकडं. पण भविष्य सांगणारे आणि तुम्हाला प्रमोशन कसं होईल, महिलांना मुलं कसे होतील, राजकारणामध्ये मग तुम्ही आमदाराचे मंत्री कसे व्हाल, मंत्र्यांचे मग चांगल्या खात्याचे मंत्री कसे व्हाल, मग मुख्यमंत्री कसे व्हाल, हे सांगणारे भरपूर बुवाबाजी करणारे ढोंगी लोक आहेत. माझं साफ मत आहे या बाबतीमध्ये. त्यामुळे मी एवढ्या वर्षामध्ये मी कुठे गेलो नाही, कुणाकडे हात दाखवलेला ना, काही नाही. आपल्या कर्तृत्वावर आपला विश्वास असला पाहिजे. मी या गोष्टी अजिबात मानत नाही. आणि म्हणून माझा स्वतःच्या कर्तृत्वावर तुम्ही कामं करा. आमच्यासारखे सामान्य शिक्षकाची पोरं 7-7 वेळा निवडून येत आहेत. कसे काय येत आहेत? 8-8 वेळा मी निवडून आलेलो आहे. कसं काय आलेलो आहे? हे कामामुळे निवडून येतो ना माणूस. तुम्ही काय करतात, तुम्ही लोकांशी किती एकरूप झालेला आहात, लोकांच्या सुखदुःखामध्ये कसे सहभागी होतात. लोक तुम्हाला काय 35-40 वर्ष लोकांनी मला एवढं डोक्यावर घ्यावं, निवडून द्यावं. पण मी पण त्यांच्याशी त्यांच्या सुखदुःखातला एक भागीदार आहे. मी खुर्ची मिळाली म्हणून मी एकदम हवेत गेलो, लाल देवाची गाडी मिळाली म्हणून मी एकदम जमिनीवरचे पाय माझे वर गेले, असं नाही होत. आणि ते गेलं तर माणूस एकदा दोनदा निवडून येतो, तिसऱ्यांदा येते, दुसऱ्यांदा येत नाही, एकचदा येतो. हे मी बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे. आणि म्हणून मी ग्राउंडवरचा कार्यकर्ता आहे. मला माहीत आहे, मी लोकांशी एकनिष्ठ राहील तर लोक मला निवडून देतील. माझ्या कार्यकर्त्यांचा जीवाला जीव देईल तर तो माझ्यासाठी झटेल, तो माझ्यासाठी मला निवडणुकीमध्ये काम करेल, तो मला निवडून